नमस्कार. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाच्या विचार मालिकेत या शृंखलेमध्ये आपण आता गीतेच्या तत्वज्ञानाचा जो अभ्यास करतो आहे, जो विचार करतो आहे, तो थोडा अधिक सखोलतेकडे जाणारा, अधिक उच्चतेकडे जाणारा आणि अधिक विस्तृत होत जाणारा आहे. एखादी गोष्ट जितकी अथांग असते तितकीच ती उत्तुंग असते आणि तितकीच ती अफाट असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या मिती विस्तृत असतात त्यावेळेला ते आपल्याला कह्यात घेणं कठीण जातं. आपली क्षमता कमी पडते. खूप उंच असलेली वस्तू आपल्याला जशी दिसू शकत नाही, खूप खोल असलेली नाही किंवा खूप लांबर पसरलेली नाही, तरी आपल्या दृष्टीच्या क्षमतेचा तो भाग असतो. जसं जसं आपण त्याच्या जवळ जाऊ तसं पुढचा टप्पा आपल्या कह्यात यायला लागतो, दृष्टीपथात यायला लागतो, दृष्टीच्या आवाक्यात यायला लागतो. आणि तो आला की मग आपल्याला हळूहळू ते समजायला लागतं. तशासारखं हे गीतेचं तत्वज्ञान आहे. आपण आता हा पुढला जो निबंध बघतोय 21 क्रमांकाचा निबंध, ज्याचं शीर्षक आहे प्राकृतिक नियतिवाद. प्राकृतिक नियतिवाद या शीर्षकाने असलेला हा निबंध आपल्याला मागच्या निबंधाच्या समत्व आणि ज्ञान या निबंधाच्या पुढच्या साखळीकडे नेणार आहे, पुढच्या पायरीवर नेणार आहे. मागच्या निबंधात आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. एक सर्वात महत्वाची अशी गोष्ट बघितली होती की ज्ञान आणि समत्व या दोन्ही गोष्टी आपण व्यवहारात ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने त्या नाहीत, त्या एका वेगळ्या पातळीवर बघायच्या. एक अभेदता निर्माण झाली पाहिजे. ही कोणामध्ये निर्माण झाली पाहिजे? तर आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्यामध्ये आणि या सृष्टीतल्या सगळ्या सजीवांमध्ये, निर्जीवांमध्ये एक अभेदता निर्माण झाली पाहिजे. आणि मग ह्या दोन्हींची अभेदता मिळून ती पुन्हा वर उच्च कोटीच्या विचारांशी जुळायला हवी आहे. जसं आपण एक उदाहरण घेतलं होतं संपवता मागचा निबंध, की बारीक वाहत आलेले जमिनीवरचे ओहळ अगदी छोटे असतील त्या दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या याला जाऊन मिळतात, ओढ्याला जाऊन मिळतात, नाल्याला जाऊन मिळतात. मग हे सगळे ओढे, नाले वगैरे ह्या सगळ्या आपल्यामध्ये स्वतःमध्ये जिरवून घेतलेल्या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी घेऊन नदीपर्यंत जातात. मग त्यांचं स्वतःचं जे रूप होतं, स्वतःचं जे वेगळेपण होतं, जे अस्तित्व होतं, हे संपलेलं असतं. ते नदी झालेले असतात. तर नाला, ओढा अमुक तमुक असा राहिलेला नसतो, तो नदी होऊन गेलेला असतो. आणि ही नदी आपल्या सगळ्यांसकट जेव्हा समुद्राकडे धाव घेते, समुद्राकडे ती ओढ घेते आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा तिचं पाणी घेऊन ती त्याच्यामध्ये विलीन होते, त्यावेळेला तिचं नदी रूप संपलेलं असतं. मग ती नदी राहत नाही, ती समुद्रमय होऊन जाते, ती समुद्रात मिसळून जाते. हा जो अभेदपणा आहे की मग भेद नाही राहिला. मग हा ओढा वेगळा राहिला, ती नदी वेगळी राहिली. ती जोपर्यंत ते दुसरीकडनं कुठनं तरी येतात आहे आणि त्यांना जाऊन मिळतात आहे, त्या मिळेपर्यंतच तो भेद आहे. एकदा मिळाल्यानंतर तो अभेद झालेला आहे. तशा आपल्या सगळ्या प्राणीसृष्टी, सजीव निर्जीव सृष्टीच्या मधला जो ईश्वर आहे, तो ईश्वर एकच आहे. हा कुठलाही भेद नाही. फक्त बाह्य रूपामध्ये, बाह्य स्थितीमध्ये, बाह्य वातावरणामध्ये असल्यामुळे हा आपल्याला भेद दिसतो आहे. ही जाणीव होणं म्हणजे ईश्वराशी अभेदत्व येणं. हे अभेदत्व आलं, ईश्वराशी अभेद निर्माण झाला म्हणजे ईश्वरात आणि आमच्यात भेद नाही.
या सृष्टीमध्ये विचरणाऱ्या कुठल्याही सजीव निर्जीवात आमच्यात भेद नाही, हे एकदा स्थापित झालं, हे एकदा निश्चित झालं, हे एकदा आपल्याला कळलं, ही एकदा धारणा आपल्या मनामध्ये पक्की झाली की आपण मग सामान्य प्राकृतिक व्यवहाराच्या पातळीवर जगत नाही. आपला जो आत्मा आहे तो आत्मा मग उच्च पातळीवर, श्रेष्ठ पातळीवर जगायला लागतो, प्रकृतीच्या कनिष्ठ पातळीवर जगत नाही. आणि याच्यासाठी आपण मागच्या निबंधामध्ये पाहिलेल्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. राजसिक गुणांचं समत्व करणारे तितिक्षा, सात्विक गुणांचं समत्व करणारे तत्वाधिष्ठित किंवा ज्ञानाधिष्ठित उदासीनता, आणि ईश्वरावर असलेलं अवलंबित्व, तामसिक गुणांचं समत्व करणारी सहिष्णुता. ह्या 3 गोष्टी आपल्यामध्ये आल्या की आपला आत्मा, आपलं मन आपोआप, ते काही वेगळं करावं लागत नाही, ते वेगळं दिसावं लागत नाही, वेगळं ठेवावं लागत नाही किंवा वेगळं सांगावं लागत नाही, आपल्याही नकळत आपोआप तो उच्च पातळीवर वावरायला लागतो. ज्या वेळेला आपला आत्मा उच्च पातळीवर वावरतो त्यावेळेला मग आम्हाला श्रेष्ठ प्रांतात राहता येतं. आपल्याला आत्म्याच्या त्या श्रेष्ठ प्रांतात राहता येतं, आपल्याला राहता येतं, ते कोणी शिकवायला लागत नाही. कारण आपलं कर्म आणि आपलं आत्मज्ञान हे बरोबरीने जायला लागतात, जोडीने चालायला लागतात. कर्म एकीकडे गेलेलं आहे आणि आत्मज्ञान एकीकडे गेलंय असं होत नाही. आत्मज्ञान असणं म्हणजे जो आपण सुरुवातीला पाहिला तो अभेदभाव जागृत होणं. भेदभाव जागृत होणं माहिती आहे आपल्याला, अभेदभाव जागृत होणं हा महत्वाचा आहे. की हा भाव जागृत झाला की मग आपण जे काय करतो आहे ते कनिष्ठ प्रकृतीच्या व्यवहाराचं राहत नाही. आपोआपच ते कर्म आपला दिव्य आत्मा, आपला उच्च आत्मा, आपला श्रेष्ठ आत्मा करायला लागतो. उच्च पातळीवर पोहोचल्यानंतर आपला आत्मा हा प्रकृतीचा दास असत नाही. आपणही मग त्या प्रकृतीचे दास असत नाही. प्रकृतीचे दास असत नाही म्हणजे काय, तर त्याच्या प्रकृतीच्या गुणांचे आपण गुलाम असत नाही. एरवी काय होतं, आपण जे वागत असतो, आपला जो व्यवहार आहे, आचरण आहे, जे आपण करत असतो, जगत असतो, त्यावेळेला प्रत्येक घटनेच्या वेळेला, प्रत्येक घटना आपल्या आयुष्यात जी घडत असते किंवा आपण त्या समोर आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये आपण ज्या काही प्रतिक्रिया देत असतो, त्या देत असताना आपल्या आत्म्यावर कुठल्या तरी एका गुणाचा प्रभाव असतो. सत्व गुणाचा प्रभाव असला तर आपण पटकन जाऊन विरघळतो आणि काहीतरी कोणातरी मदत करायला धावतो करायला. तमो गुणाचा प्रभाव असला तर आपण त्या सगळ्या गोष्टींपासून एक प्रकाराने त्याच्याबद्दल राग, तिरस्कार किंवा मी कोणीतरी वेगळं आहे, मोठं आहे, अशा तऱ्हेची भावना निर्माण होते आपल्यात. मी कशाला जाऊ, मी कशाला कोणाची मदत घेऊ, ही जी भावना जेव्हा येते तेव्हा आपल्यावर तमोगुणाचं प्राबल्य असतं. जेव्हा आपण काहीतरी सतत करतो आहोत, अगदी साधं व्यवहारातलं उदाहरण आहे की आपण सतत काहीतरी काम करत असलो आणि आपलं जे काम सुरू आहे ते काम करत असताना कदाचित आपल्याला कधी थकवा येतो, कधी तो काम करायचा कंटाळा येतो, म्हणून ते काम न करता आपण जेव्हा बसतो, रिकामा बसतो, तेव्हा आपल्या मनामध्ये बापरे किती वेळ वाया जातोय माझा, माझी काही कामं होत नाहीयेत. माझ्या बाबतीत सुद्धा हे होतं. खूपदा असं होतं की होत नाही, म्हणजे करू शकत नाही कामं, आणि ते करू शकत नाही ह्याची चिडचिड होते की एवढा वेळ चाललाय वाया, मी कामं नाही करू शकत. ही जेव्हा वृत्ती आपली असते तेव्हा आपल्या लक्षात यायला हवं की त्यावेळेला आपल्यावर रजोगुणाचा प्रभाव असतो. स्वस्थ बसणं, शांत बसणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. विश्रांती घेणं मनाची, शरीराची आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे ह्या गुणांचं समत्व आहे, रजोगुणाचं समत्व आहे, हे आपल्या लक्षात यायला हवं.
हे लक्षात यायला जो वेळ लागतो तो वेळ लागणं ही साधना आहे. एकदम सहजासहजी हे साधत नाही. तर ह्या गुणांचं समत्व साधणं आणि ते समत्व साधल्यानंतर त्या प्राकृतीच्या गुणांचे दास न होणं, म्हणजे आपल्यावर आपल्या तनमनावर त्या गुणाचा प्रभाव असला तर आपण तिरमिरीने जे एखादं काम करायला जातो, एखाद्या गोष्टीवर पटकन आपली प्रतिक्रिया देतो, चिडून देतो, ओरडून देतो, त्यावेळेला आपल्यावर तमोगुणाचा प्रभाव असतो पडलेला. तर हा प्रभाव पडतो आहे हे आपल्याला माहीत असणं आणि मग तो प्रभाव समान ठेवणं, सम ठेवणं, शांत ठेवणं हा जो भाग आहे, हा भाग झाला की आपोआप आपला आत्मा जो आहे तो श्रेष्ठ प्रकृतीच्या सान्निध्यात येतो. ही सगळी कनिष्ठ प्रकृती आहे. त्यावेळेला आपण ईश्वराशी एकरूप नसतो, त्या कर्माच्या शृंखलेमध्ये बद्ध असतो. जे काय करत असतो त्याच्यामध्ये अडकलेलो असतो, शृंखलेत असतो. त्या ईश्वराचा आपल्याला विसर पडलेला असतो. तो कुठेतरी बरं आहे असं नाही की आपल्या हृदयात आहे हे आपण विसरून जातो पूर्णपणे आणि त्या शृंखलेमध्ये अडकतो. कारण काय असतं की आपण प्रकृतीच्या प्रांतात जगतो आहे. आपण हे जे जगतो आहे जीवन आपलं ते प्रकृतीच्या प्रांतामध्ये जगतो आहे आणि त्या प्रांतात असताना आपला आत्मा हा कायम अज्ञानग्रस्त असतो, अज्ञानाने ग्रस्त असतो, झाकलेला असतो, त्रस्तही असतो म्हणूया हवं आपण. कारण की ते अज्ञान इतकं खनपटीला बसलेलं असतं, इतकं मानगुटीवर बसलेलं असतं की ते सोडायला आपलं मन तयार नसतं आणि म्हणून आपला आत्मा हा प्रकृतीचा गुलाम असतो. प्रकृती म्हणेल तसं करत असतो, नाचवेल तसं नाचत असतो. ते घटना घडून गेल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे आपण हे काय केलं, उगाच असं बोललो, नको होतं बोलायला असं, नको होतं इथे चिडायला, नको होतं इथे कोणावर तरी हात उचलायला. पण त्याचा काही उपयोग नसतो कारण त्या घटना घडून घेतलेल्या असतात. त्यावेळेला आपल्यावर इतका जबरदस्त पगडा असतो त्या गुणांचा की त्या गुणांच्या पुढे आपलं काही चालत नाही. तर आपल्याला मुक्त आत्मा व्हायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय तर ह्या गुणांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची. कठीण आहे, जमत नाहीये, पण आता करायला सुरुवात केली आहे, हे ठरवलंय, हेही काही कमी नाहीये ना. निदान कमीत कमी आपण याचा विचार करायला लागलेलो आहे की मला याच्यातनं सुटायचं असेल तर काय करायला हवंय, मला मुक्त व्हायचं असेल तर काय करायला हवं, याचा विचार आपण करायला लागलो आहे. हेही अध्यात्माच्या वाटेवर टाकलेलं आपलं पहिलं पाऊलच आहे. त्याच्यातून त्या अज्ञानग्रस्त अशा आत्म्याची अज्ञानातून सुटका करणं, प्रकृतीच्या वर जाणं. आपला आत्मा म्हणजेच ईश्वर आहे आणि त्याच्यासाठी त्या आत्म्याला आनंद होईल असं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. कारण त्यामुळे ईश्वराला आनंद होणार आहे. तर ईश्वराचा हा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, ईश्वराच्या आनंदात मिसळून आपल्याला जगायचं आहे. ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा आपली वाटचाल मुक्त आत्म्याकडे व्हायला लागेल. आपला आत्मा मुक्त होण्याच्या मार्गावर कुठेतरी आपण विचार करतोय असं वाटायला लागेल. प्रत्यक्षामध्ये काय असतं, आपण जे कार्य करत असतो ते कार्य करतं ते आपलं मन करतं आणि कार्य करणारं मन हे अहंकारी मन आहे. मग आपल्याला काय वाटतंय की आपलं मन कार्य करतंय, हे व्यवहारी मन कार्य करतंय, हे प्राकृतिक मन कार्य करतंय. त्यामुळे हे मन अहंकारयुक्त मन हे सुख दुःख भोगत असतं. होणाऱ्या घटनांची सुख दुःख त्या मनाशी संबंधित होतात आणि या अहंभावयुक्त मनाशी आपला आत्मा संलग्न होऊन राहिला लागतो. त्या भावनेने राहायला लागतो, एकरूप होऊन आपला आत्मा राहायला लागतो. म्हणजे मग आपलं मन म्हणजेच आपला आत्मा आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण हे अहंकारी मन आहे, हे व्यवहारी मन आहे, हे प्राकृतिक मन आहे. आणि हे मन आहे म्हणजे काय आहे नेमकं तर तो प्राकृतिक व्यवहारांचा एक गौण असा भाग आहे, छोटासा. प्राकृतिक व्यवहार जे आपले चाललेले आहे प्रकृतीच्या साह्याने, प्राकृतिक म्हणजे प्रकृतीच्या साह्याने, आपण हे आध्यात्मिक भाषेत बोलतो आहे. त्यामुळे प्राकृतिक
म्हणजे कृत्रिम अकृत्रिम असं याच्यात आणायचं नाही आपल्याला. ही भाषा जी आहे ही आपली अध्यात्माची आहे. त्यामुळे प्राकृत म्हणजे प्रकृतीच्या अनुषंगाने सत्व रज तम या त्रिगुणांनी मिळून जी प्रकृती झालेली आहे त्याच्या अनुषंगाने त्या प्रकृतीचा जो एक व्यवहार चाललेला आहे, सगळा व्यवहार या गुणांच्या अनुषंगाने चाललेला आहे. आणि या गुणांच्या अनुषंगाने चाललेला जो व्यवहार आहे तो जो व्यापार आहे त्याचा एक गौण भाग म्हणजे आपलं अहंकारी मन आहे. आपल्या या मनावर प्रकृतीच्या या गुणांपैकी कोणाचा तरी एकाचा पगडा असतो. त्या गुणांना, त्या प्रकृतीच्या त्या व्यापारांना हवं असलेलं एक नाममात्र केंद्र आहे. एक केंद्र आहे की याच्या साह्याने प्रकृतीचे व्यवहार चालतात आहे. प्रकृतीचे व्यवहार आपल्याद्वारे चालण्यासाठी प्रकृतीला आपल्यात काहीतरी हवं आहे, तर त्याच्यासाठी ते एक केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या साह्याने ते व्यवहार करतात आहे. हा एक मानसिक ग्रंथीरूप अवयव आहे मन हा. मन हा कुठलाही शारीरिक किंवा मानसल किंवा असल्याही ग्रंथीरूप नाही आहे अवयव. आपल्या शरीराचं विच्छेदन केलं, मानवी शरीराचं विच्छेदन केलं किंवा कुठल्याही सजीव शरीराचं विच्छेदन केलं, मानवीच म्हणूया कारण आपण मनाचा विचार करतोय, तर त्याच्यामध्ये मन हे कुठे दाखवता येत नाही. जसे आपल्या शरीराचे अंतर्गत अवयव आहेत, बुद्धीसाठी मेंदू हा अवयव आहे, कर्णयंत्र स्वरयंत्र आहे, कानाच्या मागे डोळ्याच्या मागे काहीतरी रचना आहे, पोटामध्ये तर असंख्य गोष्टी आहे आपल्या सगळ्या किडनीपासून यकृतापासून आणखी कुठल्या कुठल्या ग्रंथी आहेत. त्या छोट्या छोट्या बारीक बारीक ग्रंथीसुद्धा शवविच्छेदनामध्ये दाखवता येतात, शरीराच्या विच्छेदनात दाखवता येतात. हृदय दाखवता येतं एवढंसं मुठीभर आकाराचं सारखं पंप करत पंपिंग करत असलेलं पंपिंग स्टेशन पण दाखवता येतं. परंतु मन नावाची जी ग्रंथी आहे ती दाखवता येत नाही, कारण ती मानसिक ग्रंथी आहे. ग्रंथी याचा अर्थ इथे कॉम्प्लेक्स असा घेतलेला आहे. आपण म्हणतो ना याला इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे काय, एक गाठ आहे, ती एक अशी गाठ आहे जी दिसत नाहीये पण कार्यरत आहे. कुठली तरी एक गाठ आहे जी दिसत नाहीये, ती कार्यरत आहे आणि ती अडथळा आणते सगळ्या गोष्टींमध्ये. दिसणारी गाठ जसा अडथळा आणते ना, एखाद्या दोऱ्याला गाठ पडली असली आणि तो दोरा सुई तोवायचा असला तर तो अडथळा आणेल, कारण त्या ठराविक याच्यानंतर तो जाणार नाही ती गाठ. आणखी कशाला जिथे कुठे गाठ असेल ती अडथळा आणणारी असते. सुंदर आहे रहीमदासांचा दोहा या संदर्भामध्ये. रहीमना एक में खोजिए जहां रस की खानी, जहां गाठ है रस नाही वहां रस की हानी. ईख म्हणजे ऊस. ऊस हा मधुर रसाची खाण आहे, शेंड्यापासून गुडघ्यापर्यंत मुळापर्यंत मधुर रसाची खाण आहे. कहाँ है रस की हानी, कुठे रसाची हानी झालेली आहे, कुठे रस नष्ट झालेला आहे. जिथे ती दोन पेरं ऊसाची एका ठिकाणी जुळतात ना, ऊसाची दोन पेरं एका ठिकाणी जुळतात, त्या ठिकाणी गाठ असते, एक घट्ट भाग असतो, असा पक्का केला बांधलेली गाठ नाही दिसत पण तो घट्ट भाग असतो. आपण जेव्हा चावून चावून ऊस खायला जातो तेव्हा हा जो गोल घट्ट त्या दोन पेरांना जोडणारा जो घट्ट भाग असतो तो खाऊन पाहिला तर तिथे गोडी नसते, तिथे गोडी नाहीये. इतर पूर्ण ऊसाच्या अगदी गोड झाला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणतात, तितका मुळासकट तो गोड असतो. पण ज्या ठिकाणी मुळं फुटलेली आहेत त्या ठिकाणी छोट्या छोट्या गाठी असतील, ग्रंथी असतील, तर तिथे रस नसणार आहे, गोडपणा नसणार आहे. त्याच्या दोन पेरांना जोडणारी जी गाठ आहे तिथे गोडी असणार नाहीये. जी गाठ आहे तिथे अडथळा आहे, तो रस एवढा पूर्ण रस आहे, त्याच्यामध्ये त्या रस वाहणाऱ्या रसामध्ये त्या गाठीचा अडथळा आहे. तसं मन ही एक गाठ आहे, एक ग्रंथी आहे जी डोळ्याला दिसत नाहीये, पण सगळ्या व्यवहारांमध्ये अहंकाराचा अडथळा हे मन आणत असतं.
कारण हे अहंकारी मन आहे, हे व्यवहारी मन आहे आणि हा तो अडथळा आणत असतो. ती ग्रंथी आहे, तो कॉम्प्लेक्स आहे. आणि हे जे मन आहे, ही जी ग्रंथी आहे, ही जी गाठ आहे, त्या गाठीलाच आपण कर्माच्या उत्पत्तीचं केंद्र मानतो. आपली सगळी कर्म तिथून उत्पन्न, मनातून सगळं काही वाटतं, मनातून होतं, मनातून वाटतं, मनातून करावंसं वाटतं, मनापासून करावंसं वाटतं. म्हणजे ते मनात निर्माण होतं. काहीतरी करायचं आहे हे पहिल्यांदा आपल्या मनातच निर्माण होतं ना. कोणतीही गोष्ट करणारी जी आपल्याला जी काय करायची आहे ती सर्वप्रथम कुठे निर्माण होते? ती मनात निर्माण होत आहे. इथून उठून तिथे जायचं हे मनात येतं, तेव्हा आपण उठतो आणि पावलं टाकायला सुरुवात करतो. म्हणजे हे मनातून निर्माण होतं, त्याच्यामुळे आपण त्या मनाला कर्माच्या उत्पत्तीचं केंद्र मानतो. आणि मग त्या कर्माचं जे काय फळ आहे ते त्या मनालाच दिलं पाहिजे, ही समजूत आपल्या मनाशी झालेली आहे आणि ती भ्रामक आहे. म्हणजे काय? माझ्या मनात एखादी चांगली गोष्ट करण्याची इच्छा उत्पन्न झाली, ती चांगली गोष्ट मी केली, कोणाला तरी मदत केली, कोणाच्या तरी कार्यासाठी कशासाठी तरी काहीतरी काम केलं, देणगी दिली किंवा आणखी काही केलं, मदत जाऊन मदत केली प्रत्यक्षामध्ये सक्रियपणे, ती माझ्या मनात उत्पन्न झाली, ती मनाला केली आहे. म्हणजे मन हे माझ्या कर्माच्या उत्पत्तीचं स्थान आहे असं समजून त्याचं क्रेडिट मला मिळालं पाहिजे असं आपण बघतो. म्हणजे मी हे जे केलंय तर 4 लोकांनी त्याची स्तुती केली पाहिजे, चांगलं म्हटलं की फोटो काढले पाहिजे, पेपरमध्ये छापले पाहिजे, लोकांनी 10 वेळा म्हटलं पाहिजे आणि अमुक अमुक ठिकाणी त्याचा जर उल्लेख केला गेला पाहिजे किंवा एखाद्या भाषणामध्ये त्यांनी उदाहरण दिलं पाहिजे की वा वा यांनी पहा किती छान काम केलेलं आहे. हे जे आपण करतो याचं कारण असं आपल्याला वाटतंय की हे सगळं आपण केलंय, आपल्या मनाने केलेलं आहे. ही जी आहे ही एक खुळी समजूत आहे श्री अरविंदांचं म्हणणं, आणि ती सर्वप्रथम टाकून द्यायला पाहिजे. ती जर आपण टाकून दिली तर आपल्या लक्षात येईल की हे काम आपल्या मनाने केलेलं नाहीये, कारण तिथं एक ग्रंथी आहे, व्यवहार करणारी ग्रंथी आहे, ते कार्य करवून घेणारे ते एक यंत्र आहे. मग याच्या मागे करता करविता जो आहे तो आपला आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजे ईश्वर आहे. म्हणजे हे जे काम केलेलं आहे, आपल्याकडनं जे सत्कृत्य घडलं गेलं आहे ते सगळं ईश्वराच्या मुळे घडलेलं आहे. त्या कामाचा करता जो आहे तो ईश्वर आहे, आणि म्हणून मग या सगळ्याचं श्रेय जे आहे ते ईश्वराला अर्पण झालं पाहिजे. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, हे जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपोआपच ते अनासक्ती निर्माण होते की मला क्रेडिट मिळालं पाहिजे, माझ्या लोकांनी उदो केलं पाहिजे, माझं नाव 10 ठिकाणी घेतलं पाहिजे. ही जी भावना असते ही भावना आपोआप कमी होऊन जाते. आणि उलट घडताना व्यवहारात आपण असं बघत असतो की नाव झालं पाहिजे म्हणूनच काम केलं जातं. जर माझं नाव होणार नसेल, त्याच्यातून मला काही मिळणार नसेल, त्याच्यातून मला काहीही नसेल मिळणार, पैसा न मिळू दे, पण माझं नाव तर होईल, माझ्या नावाचं कीर्ती तर लोकांपर्यंत पोहोचेल. ह्या हेतूनी केलेलं जेव्हा कार्य असतं त्यावेळेला ह्या अहंकारी मनाकडून घडलेलं कार्य असतं. पण हे मला केलं पाहिजे, त्याच्याशी नावाचा काय संबंध, कशासाठी हे करायचं, कशात नावाचा आणि त्याचा कशाचा हे संबंध. महाराणा प्रताप जेव्हा अडचणीमध्ये होते तेव्हा भामाशहाने आपली सगळी संपत्ती त्यांच्या चरणी आणून अर्पण केली. राणाजींनी विचारलं कोण आहे हा ज्याने आमच्यावर एवढे मोठे उपकार केले आहेत, तेव्हा त्यांनी म्हटलं की नावाचं काय करायचंय. ते म्हणजे नाही, आम्ही त्यांच्यासाठी स्तंभ करू, त्यांच्यासाठी त्यांचं नाव चिरायू ठेवू. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, कशाचे नाव चिरायू ठेवणार आहेत महाराज, नदीचंच पाणी घेऊन त्याच पाण्याचं नदीला अर्घ्य दिलं तर नदीचं नाव चिरायू ठेवायचं का. ईश्वराने या सगळ्या इतक्या सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याच्यासाठी कोणी स्तंभ कोरले आहेत. ह्या भावनेने जे काम केलं जातं ते ईश्वरीय भावनेने काम केलं जातं. अनाम उत्सर्ग होणं ही जेव्हा भावना असते तेव्हा आपोआप ती जी आपण म्हटलं तत्वाधिष्ठित उदासीनता ती इथे आलेली असते.
आणि ही तत्वाधिष्ठित उदासीनता आल्याबरोबर आपल्या सगळ्या कर्माची फळं आपोआप ईश्वराकडे जातात. त्यामुळे जर एखाद्या चांगल्या कामाचंही वाईट फळ मिळालं त्याचंही आपल्याला मग वाईट वाटत नाही, की ठीक आहे चालायचं. नसेल त्यांना जमलं आपलं नाव सांगणं, नसेल त्यांना आपल्याबद्दल काही बोलता आलं, पण म्हणून त्याच्यासाठी आपण काम करणं थोडीच सोडून देणार आहे. ही भावना मनात निर्माण झाली की आपलं कर्म आणि आपला ईश्वर किंवा आपला आत्मा, आपल्या आत्म्याबद्दलचं ज्ञान हे एकत्र चालायला लागतं. आणि ते एकत्र चालायला लागलं की आपण आत्म्याच्या श्रेष्ठ प्रांतात राहायला लागतो. म्हणजे अपरा प्रकृतीतून पराप्रकृतीकडे आपण वाटचाल करतो. या सामान्य प्रकृतीकडून जगातल्या घटनांमधनं आपण आपोआपच उच्चतेकडे, उच्च मार्गाकडे, उच्च विचारांकडे वाटचाल करायला सुरुवात करायला लागतो. मग आपला दिव्य श्रेष्ठ आत्मा ईश्वर हे सर्व कर्म करतो आहे आपल्याला जाणवतं. त्यालाच कर्मफल अर्पण केलं गेलं पाहिजे हेही आपल्याला लक्षात येतं, कारण ते त्याचंच आहे. आपला अहमरूपी आत्मा प्रकृतीचा गुलाम आहे. ही गोष्ट गीतेने अनेक ठिकाणी आवर्जून सांगितली आहे. हा आत्मा प्रकृतीचा गुलाम आहे हे गीतेने अनेक ठिकाणी आवर्जून सांगितली आहे. पण मग त्याचा अर्थ असा घ्यायचा का की आपला अहंकारयुक्त आत्मा हा प्रकृतीचा गुलाम आहे, म्हणजे मग काय आम्हाला कशाचंही काहीही करण्याचं स्वातंत्र्य नाही. नियतीने ते आधीच ठरवून दिलेलं आहे की आम्ही काय करणार आहे, कसं वागणार आहे. गीता असा त्याचा अर्थ आहे का? गीतेचं असं मत नाही. कुठलीही गोष्ट तुकड्या तुकड्यांनी एखाद्या ठिकाणी एकच गोष्ट वाचली आणि ती गोष्ट वाचल्यानंतर त्याचा जो अर्थ आहे तो तेवढाच अर्थ घेतला आणि गीतेने असं म्हटलेलं आहे असं गृहीत धरलं तर तो गीतेचा समग्र अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला असा होत नाही. त्यामुळे श्री अरविंद असं म्हणतात की गीतेत वेगवेगळ्या परिच्छेदात वेगवेगळ्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे ते सगळं एकत्रित करून जर आपण वाचलं तर त्याचा पूर्णपणे अर्थ लागतो, उलगडा होतो आणि आपल्याला कळू शकतं. 245 पानावरच्या पहिल्या पॅरेग्राफात 3-4 ओळी सोडल्यानंतर ते म्हणतात, गीतेतील विधाने स्वतंत्र घेऊन त्या विधानांचा स्वतंत्र अर्थ म्हणजे गीतेचे एकंदर मत असे समजण्यात धोका आहे. प्रत्येक सत्य त्याच्यापुरते सत्य असूनही त्याला मर्यादा घालून पूर्ण करणारी दुसरी सत्ये त्या सत्याबरोबर आम्ही विचारात न घेतली तर ते एकटे सत्य आमच्या बुद्धीला अडकवणाऱ्या म्हणजेच लंगडे करणाऱ्या जाळ्यासारखे होऊन एक गैरवाजवी खोटा सिद्धांत आमच्या पदरी बांधते. कारण वास्तवात प्रत्येक सत्य हे संकीर्ण सत्यपटातील एका धाग्यासारखे असते. पटातील कोणताही एक धागा अलग घेऊन त्यावरून पटाची कल्पना करता येत नाही. पट समोर ठेवूनच त्यातील प्रत्येक धाग्याचे खरे महत्व काय व किती हे समजू शकते. त्याप्रमाणे समग्र संकीर्ण सत्य समोर ठेवूनच त्याच्या अंगभूत अवयवभूत सत्यांची खरी किंमत कळू शकते. गीतेची रचना अनेक उभ्या आडव्या धाग्यांनी बनवलेल्या पटासारखी आहे. गीतेतील प्रत्येक विधान इतर अनेक विधानांशी पटातील धाग्यांप्रमाणे जोडलेले आहे. म्हणून कोणत्याही विधानाचा अर्थ लावताना एकंदर गीतापटाकडे दृष्टी ठेवून तो लावावा लागतो. खूप छान समजावून सांगितलंय. वाचताना असं छान वाटतं आतून की एकच कुठलं तरी विधान घ्यायचं गीतेतलं आणि त्याच्यावरून गीतेचं असं मत आहे असं मांडायचं हे बरोबर नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जी विधानं केलेली असतात ती सगळी विधानं एकत्रितपणे मांडावी लागतात एखाद्या पटासारखी. गीता ही अशा गुंतलेल्या विणलेल्या पटासारखी आहे. प्रत्येक सत्य आहे. एक सत्य प्रत्येक गोष्ट त्याच्या बाबतीत सत्य आहे. परंतु ही जरी सत्य असली तरी सुद्धा ही सत्य असलेली गोष्ट एकमेव सत्य नाही, कारण त्याला मर्यादा आणणाऱ्या आणखी गोष्टी आहेत. हा जो दृष्टिकोन आहे ना
या दृष्टिकोनाला समष्टीवादी दृष्टिकोन असे म्हणतात. समष्टीवादी किंवा समग्रतावादी असं दृष्टिकोन म्हणतात. आधुनिक शास्त्रज्ञांमध्ये, मानसशास्त्रज्ञांमध्ये याला गेस्टॉल्ट थिअरी म्हणून ओळखलं जातं. गेस्टॉल्टीचे समग्रता, कोणतीही गोष्ट समग्रपणे पाहिली तरच तिचं आकलन होतं, असं या मानसशास्त्राच्या विचारसरणी, मानसशास्त्राच्या विचारांचा एक मूळ गाभा आहे. अशी विचारसरणी आपण म्हणूया की एकच गोष्ट स्वतंत्रपणे वेगळी वेगळी स्वतंत्र असली तरी सुद्धा ती सर्व एकत्र असल्याशिवाय त्याचं सौंदर्य किंवा खरेपणा किंवा जे काय आहे ते आपल्याला समजू शकत नाही. एक फूल असतं, त्या फुलाची पाकळी असते, त्याचा पराग असतो, त्याचा आणि देठ असतं, आणखी त्याच्यामध्ये काही एक छोटंसं त्याच्या मागे एक छोटासा हिरवा असा टोप असतो काही काही फुलांना. हे प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पाहून त्या फुलाचं सौंदर्य आपल्याला कळू नाही शकत. त्या फुलात त्याचा अंगाभूत सुगंधही असतो. दृष्टीला जर आणि आपल्याला त्या फुलाचं सौंदर्य बघायचं असेल ते संपूर्ण फूल एकत्र बघावं. हे उदाहरण गेस्टॉल्ट थिअरीमध्ये दिलं जातं. प्रत्येक गोष्ट स्वतंत्र असूनही ती कशाशी तरी निगडीत असते, कशाशी तरी जुळलेली असते आणि तिचं स्वातंत्र्य हे सत्य असलं, हे जरी सत्य आहे की ती एकच गोष्ट स्वतंत्र आहे, परंतु ती एक गोष्ट म्हणजे संपूर्ण सत्य नाही, हे आपल्या लक्षात येणं या ठिकाणी आवश्यक आहे. गीतेच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सत्याच्या संदर्भामध्ये, अहंकारी मनाच्या संदर्भामध्ये, इथे आपण अहंकारी मनाच्या संदर्भात बोलतोय, अहंकारी मनाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं लिहिलेलं आहे. श्री अरविंदांनी पटाचं उदाहरण, पट म्हणजे वस्त्र, विणलेलं कापड, उभ्या आणि आडव्या धागाने विणलेलं कापड असतं. एखाद्या कापडावर एखादं चित्र विणलेलं असेल, डिझाईन विणलं असेल, मोर विणलेला आहे, कुयरी काढलेली आहे किंवा आणि काही काढलेलं आहे, तर ते काढलेलं आहे ते जेव्हा ते पूर्ण वेगळ्या वेगळ्या उभ्या आडव्या धागांनी, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या धागांनी एकत्र विणलेले ते आपल्या डोळ्यासमोर एकत्र समग्र दिसत आहे, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे चित्र काय आहे. त्यातला कुठला तरी एक मधलाच धागा जर आपण उचकटून काढून टाकला तर तो धागा वेगळा काढून टाकला तर ते चित्र नष्ट नाही होणार आहे, पण ते वेगळ्या तो धागा ओढून काढल्यामुळे त्या ठिकाणी एक जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी आपल्याला सांगते की हा धागा किती महत्वाचा आहे. उभ्याच्या धाग्याचा तर एखाद्या वेळेस एक दोन मधले धागे तुम्ही काढले तर खूप फरक पडणार नाही, पण आडव्या धाग्यातला जो सुरुवातीचा किंवा उभ्या धाग्यातल्या सुरुवातीचा जर एक एक धागा काढत गेलो तर ते धागे सगळे निघून जातात. ती वीण विश्वेषित होते. मधले मधले धागे काढले की ती वीण विश्वेषित होते आणि तो कपडा पूर्णपणे नष्ट होतो. गीतेचा अभ्यास हा असा संपूर्ण पट समोर मांडून करावा असं श्री अरविंदांचं म्हणणं आहे की ते पूर्ण एक संपूर्ण आहे. गीता एक समग्रता आहे, गीता एक संपूर्णता आहे, तुकड्या तुकड्यांनी सत्य नाही. आता स्वतःच एक स्वतंत्र असून सुद्धा दुसऱ्या सत्याशी जुळलेला आहे, ही कल्पना स्पष्ट कशी करता येईल आपल्याला. आपण मागच्या कुठल्या तरी एका निबंधाच्या कल्पना हे करत असताना, स्पष्ट करत असताना, चैतन्याचा किंवा समत्वाचा विचार करत असताना एक उदाहरण घेतलं होतं आपल्या घरात असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीचं. तेच उदाहरण आपण इथे पुन्हा घेऊया की आपल्याकडे जी विविध उपकरणं आहेत त्या सगळ्या विविध उपकरणांसाठी त्यांची ती सुरू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी त्यांची बटणं वेगळी आहेत. टीव्ही लावायचं असेल तर त्याचं बटन त्याच्याजवळ आहे, फ्रीजचं बटन त्याच्याजवळ आहे, ती सर्व दाबलेली आहे. ती त्यांची स्वतंत्र सत्य आहेत, ते स्वतंत्र आहे. जेव्हा आपल्याला तो लावायचा आहे ते उपकरण सुरू करायचं तेव्हा ते बटन आपण सुरू करायचं, जेव्हा उपकरण बंद करायचं तेव्हा ते बटन आपल्याला बंद करायचं आहे. ज्या वेळेला आपल्या घरातली ही सगळी उपकरणं आहेत, ही सगळी उपकरणं ज्या एका मेन स्विचवर अवलंबून आहे, मुख्य बटन अवलंबून आहे, ते जर बंद केलं तर ही सगळी उपकरणं बंद पडतील. त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांना त्यांच्यामध्ये स्वतंत्र विद्युत प्रवाह आहे, सगळं काही आहे. परंतु जेव्हा आपण मुख्य
मेन स्विच आपल्या घरातला बंद केला तर त्या घरातलं पूर्ण जाईल. आपल्या घरातलं जाईल, परंतु आपले जे बाकीचे जर आपण कॉलनीत राहत असू तर बाकीचे जर फ्लॅट त्यांच्याकडे विद्युत प्रवाहाचा बस आहे. जर संपूर्ण आपल्या कॉलनीचा आहे त्यातलं जो कोणतं मेन स्विच असेल ते बंद केलं तर त्या संपूर्ण कॉलनीचा विद्युत प्रवाह चालला जाईल, एरियामध्ये सुरू राहील. त्या एरियाचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथून जर मेन स्विच बंद केला तर त्या एरियाचा विद्युत प्रवाह बंद होईल, बाकी आपल्या गावात चालू राहील. आणि संपूर्ण गावातली वीज खंडित झाली असेल त्यावेळेला संपूर्ण गावात प्रत्येकाकडे वेगवेगळी उपकरणं आहे, ती सुरू बंद करण्यासाठी वेगवेगळी, सुरू करण्यासाठी वेगवेगळे त्यांची बटणं आहेत. असं असून सुद्धा कोणतंही उपकरण चालू होणार नाही. खूप वर्षांपूर्वी, काही वर्षांपूर्वी एकदा केव्हा तरी असं झालं होतं की अख्खा महाराष्ट्र अंधारात होता. कुठल्या तरी एका विद्युत प्रवाहाच्या खंडनामुळे संपूर्ण महाराष्ट्र काही काळ अंधारामध्ये. म्हणजे काय, हा जो पट आहे जाळं विणलेलं आहे विद्युत प्रवाहाचं संपूर्ण, ते जे सगळं जाळं आहे त्या सगळ्या जाळ्यामध्ये असलेली सगळी उपकरणं, सगळ्या गोष्टी स्वतंत्र अस्तित्व घेऊन असल्या तरीही त्या कुठेतरी एका मुख्य सत्याशी जोडलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी सांगितलेलं सत्य हे त्या ठिकाणी त्यापुरतं जर तिथं जरी पूर्ण सत्य असलं तरीही त्याला कुठेतरी मर्यादा आहे. ते सत्य आणखी पूर्ण करणारं आणखी कुठलं तरी एक वर्तुळ आहे. अशा तऱ्हेचं हे सत्य नुसतं एका ठिकाणी असं सांगितलं आहे की अहंकारयुक्त मन हे जे आहे हे मन स्वतः कार्य करत नसतं. हे जे मन आहे याचं कार्य हे जे आहे स्वतः कार्य करण्याचा अधिकार त्याला नसतो. प्रकृतीच्या गुणांचा गुलाम असतं हे मन, असं म्हटलं म्हणजे त्याचा अर्थ फक्त तेवढाच एकमेव घ्यायचा आणि आम्ही काहीच करू शकत नाही याचं कारण असं की आमच्या हातात काहीच नाही आहे असं गीता सांगते आहे असं म्हणायचं, अशासारखं ते होत. समग्रता असणं आवश्यक आहे. गीतेच्या अभ्यासात समग्रता अत्यंत आवश्यक आहे आणि गीतेच्या शिकवणुकीत ही समग्रता जी आहे ती आत्मा आणि प्रकृती यांच्या संदर्भातली समग्रता आहे. ही समग्रता सांगताना त्या संबंधात दोन मोठे सिद्धांत श्री अरविंदांनी स्वीकारले आहेत आणि त्यापैकी एक सिद्धांत जो आहे तो संख्यांचा सिद्धांत आहे आणि दुसरा सिद्धांत वेदांताचा सिद्धांत आहे. त्या दोघांचाही समन्वय घालून प्रकृती आणि आत्मा आणि हा जो प्राकृतिक नियतिवाद आहे हा श्री अरविंदांनी कसा मांडलेला आहे, त्याची सांगड कशी घातली आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि आज आपण आता इथं थांबूया. धन्यवाद.